अहो शरू आली नाही अजून. येईल ना पमा, नको चिंता करू, थांब ना. आली. शरू अगं, बाय. शरू आली. चेहऱ्याला काय लागले तुझ्या? चेहऱ्याला हा? ते मी बसच्या फॅक्टरीमध्ये गेली होती ना, तर तिकडे काहीतरी लागलं असेल. नक्की? हो. तू ती नोकरी सोडूनच दे. किती उशिरापर्यंत थांबवतायत तुला? पमा थांब ना, तिला बोलू दे ना. परवा सुद्धा असंच झालं. एवढाच उशीर झाला होता आणि आज पण असा उशीर झाला. अहो तरणी ताठी पोर आहे, एवढा वेळ ऑफिसमध्ये थांबून ठेवतात का? बरं दिसतं का ते? पाणी. अरे देवा, शरू काय झालंय? हाताला कसली पट्टी लागली स्वामी? पप्पा ते मी बोलली ना, मी फॅक्टरीमध्ये गेली होती, तर तिकडे थोडंसंच लागलंय, एवढं काही नाही. तू ती नोकरी सोडूनच दे. लागतंय, उशीर होतोय, याला काय अर्थ आहे? आणि बायचं लग्न आता तोंडावर आलंय ना, अशा पट्टे लावून फिरणार आहेस का तू लग्नामध्ये? शरू, लग्नातच लग्न ठरतात. तिथे एखादा मुलगा तुला सांगून येईल बघ. मम्मी तू परत सुरू झाली. चाल पमा पहिल्यासारखी बोलायला लागली. चिंतेत होती ना, तोपर्यंत शाण्यासारखी वागत होती. खरंय. मी काय चुकीचं बोलली? काय नाही पमा, मला भूक लागली. ऐक ना, जेवायला वाढ ना. मला पण भूक लागले मम्मी. जा हातपाय धुवून घे, सगळे थांबलेत तुझ्यासाठी. जा जा, चला चला जेवा. स्वामी लक्ष ठेवा. जा. कुणाची चूक नाही हे मान्य आहे, पण शॉर्ट सर्किट झालं की नाही, नवीन साईट आहे म्हटल्यानंतर आपण थोडंसं यू हॅव टू बी ऑन टोस. निमकर प्लीज. निम अगं त्याच्या बऱ्यापैकी नुकसान झालं असेल ना ग आपलं. अगं आत्ताच तर नवीन बिझनेस सुरू केला आणि इतक्यातच आपलं एवढं नुकसान. आई, पैशाचं झालेलं नुकसान, बिझनेसचं नुकसान ना आपल्याला रिकवर करता येतं, भरून काढता येतं. पण कुणाला काही झालं ना तर युनियन खूप स्ट्रॉंग झाली आहे, आपल्याला जगणं मुश्किल करेल आपलं. जय, काय रे? का निमकरांचा फोन आला होता मला, शॉर्ट सर्किट झालं म्हणाले. पण काही कोणाला झालं नाही ना? जय फार काय झालं नाही ना रे? आणि ते इन्शुरन्स वगैरेचे पैसे तर मिळतील ना आपल्याला? आई 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 तू काळजी करू नकोस, आम्ही बघू त्याचं काय करायचं ते. तू झोपतेस का? नाही, मी थांबते इकडे, तू बोल. अरे तुला एवढे फोन करतोय, लागतच नाहीये फोन. आम्ही घाबरलो होतो, जीवाला घोर लागून राहा, कुणाला काही झालं नाही ना? आणि एवढी माणसं होती तिथे. फायर ब्रिगेडला फोन केला होता, आली असती. तुला स्टंट दाखवायची काय गरज होती? आगीत उडी मारायची काय गरज होती? कुणी होतं का आतमध्ये? कोणीतरी छान देखणी मुलगी असेल तिकडे, म्हणून हिरो बनायला गेलास ना रे? काय जय? आई प्लीज, दिस इज नॉट द टाइम ना. तू झोप ना प्लीज, नाही तर उद्या सकाळी तुला ड्राउझी वाटेल. प्लीज. अगं आराम कर. तू काळजी घे बाळा. गुड नाईट. हा, गुड नाईट. गुड नाईट. बरा आहेस ना तू? सूप पाठवू? आणते.
ताई काय ग करतेस का? काही नाही. ताई मला सगळं माहिती आहे. तू माझ्यापासून लपवणार आहेस. काय झालंय? उद्यापासून विधी सुरू होणार आहेत. लग्न ठरलंय, लग्न होणार आहे आणि माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू आहे. काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काहीच समजत नाहीये. मम्मी पप्पांचा विचार नसताना शरू तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी कधीच दिलं असतं. मम्मी पप्पा माझ्या लग्नासाठी एवढं सगळं करताय, त्यामुळे ना अजून अपराधासारखं वाटतंय मला. आणि बांदेकर बोलल्याप्रमाणे वागेल ना? नाही म्हणजे आज दुकानात जे काही वागलाय ना तो, त्यावरून शेवटी मला खूप भीती वाटते की तो काही करू शकतो. आणि या सगळ्यात गौतमचं काय होईल? जर पुन्हा त्याने काही जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर मला नाही सुचत आहे शरू काय होणार आहे. मला नाही कळत आहे. ताई बघ, तू नको ना टेन्शन घेऊस. बांदेकर बोललाय ना ऐन वेळी तो माघार घेईल आणि मग तिकडे गौतम येईल आणि त्यावेळी ना मम्मी पप्पा हो म्हणतील आणि बघ तुमच्या दोघांचंच लग्न होईल. नक्की? हो, बांदेकरने तसा शब्द दिलाय. तो बोललाय तसं करेल तो. आणि मी तुला प्रॉमिस करते तुझं लग्न गौतम सोबतच होणार आहे. त्यामुळे तू प्लीज रडू नको आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नाही तर लग्नाच्या सगळ्या फोटोजमध्ये ना असं रडून लाल लाल झालेलं नाक दिसेल तुझं. मला नाही चालणार. शरू चल तू. ताईला बांदेकर बद्दल सांगू का की मला त्याच्यावरती डाऊट आहे? नाही नको आधीच ती एवढ्या टेन्शनमध्ये असते. हे सांगितलं तर अजून टेन्शनमध्ये येईल. शरू झोप तू पण. हो